आज जत तालुक्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे। जत शहराच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारी, जत ग्रामीण भागातील लोकांची स्वप्न पूर्ण करणारी पंचायत समितीची भव्य दिव्य इमारत राज्याचे लोकप्रिय ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊंनी मंजूर केली आणि नुसती मंजूर झाली नाही, त्याचं टेंडर झालं आणि आज स्वतः जयाभाऊंच्या शुभ हस्ते या इमारतीची पायाभरणी होते आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये ही इमारत आपल्याला भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि असा एक देखणा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय। माननीय जयाभाऊंचं आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या तालुक्याच्या वतीनं स्वागत करावं। टाळ्या अशा वाजवा। थांबा 2 मिनिटं। तुम्हाला काय धरून आणले का, पकडून आणले, रोजगारानं आणले? मग काय उत्साह नाही? एवढं 15 कोटीचं काम दिलंय जयाभाऊनी। आज पुण्यनगरीची बातमी वाचली का नाही? 61 वर्षापूर्वी ही इमारत बांधली आहे। किती? 61। आणि 61 वर्षानंतर हा आजचा दिवस आहे। मग आपल्याला आनंद कसला पाहिजे? जयाभाऊंचं मनपूर्वक आभार व्यक्त करा की जतसाठी त्यांनी 15 कोटीची पंचायत समितीची इमारत दिली आहे। इतक्या जोरात टाळ्या वाजवा की पुढे अजून आपल्याला पैसे मागायचे आहेत याच कार्यक्रमामध्ये। आणि जयाभाऊंनी या राज्यामध्ये जे काम केलंय, देवाभाऊ आणि जयाभाऊ 30 लाख लोकांना घरकुल मंजूर केलेले आहेत या एका वर्षामध्ये। 30 लाख लोकांना। काल परवा पाऊस झाला, स्टील कॉलनीमध्ये मी भेटायला गेलतो, सगळे पत्रे उडून गेले लोकांचे, ज्यांना स्वतःचं पक्क घर नाही, खाली जमीन आणि वर आभाळ, जमीन हंतरायला आणि आभाळ पांघरायला ज्यांना आहे त्यांना घराची किंमत आहे। जयाभाऊ तुम्हाला इतके आशीर्वाद मिळणार आहेत या महाराष्ट्रातल्या 30 लाख लोकांचे, आणि त्यातली 10,000 लोक तर माझ्या जत तालुक्यातलीच आहेत। 10,000 घरकुलं तुम्ही मंजूर करून दिलेले आहेत। आता वेळ कमी आहे, सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं। आमची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आहे। त्या सगळ्या लोकांना पहिला हप्ता देऊन टाकला आहे। काही लोकांची घरं पूर्ण झालेत, काही लोकांची घरं आता लेंटल पर्यंत आलेले आहेत, काहींची पायाभरणी झालेली आहे। 10,000 लोकांना एकदा घर कधी मिळालं होतं का सांगा तुम्ही? सरपंच आहेत बरेच इथं, आपले अनेक सिनियर लोक आहेत, आमचं जेवढं वय आहे तेवढं काम केलंय राजकारणात, अशी लोक माझ्या समोर बसलेले आहेत। एका गावात 200, 300, 400 घरकुलं मंजूर केलेले आहेत। हे देवाभाऊ आणि जयाभाऊ आणि वर नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून हे घडलंय। मित्रांनो, कालच साताऱ्यामध्ये कार्यक्रम झाला, आपण सगळ्यांनी टीव्ही वरती बघितला। 5 लाख घरं बांधून पण पूर्ण झाली, त्याच्यासाठी धन्यवाद आपण जयाभाऊंना देऊया। आणि भाऊ, हे काम खूप मोठं आहे, तुमच्या आयुष्याला आशीर्वाद पुरेल इतके आशीर्वाद आपल्या लोकांचे मिळतील। कारण घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण सगळ्यालाच ते पूर्ण होत नाही। अनेक लोक आहेत त्यांना जागा नाही, ज्यांना जागा नाही त्यांना तुम्ही सरकारची जागा द्यायचा निर्णय घेतला। ज्यांना घर बांधायला सरकारी जागा मिळत नाही त्यांना जागा खरेदी करायला पैसे दिले। 1,20,000 रुपये पूर्वी घरकुलाला मिळायचे, 26,000 रुपये रोजगार हमीतून मिळायचे, 12,000 रुपये शौचालयासाठी मिळायचे, असं 1,58,000 रुपये मिळायचे। 1,58,000 मध्ये घर पूर्ण होत नाही, म्हणून देवाभाऊनी आणि जयाभाऊनी निर्णय केला, सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये त्यामध्ये भर घातली। 2,08,000 रुपये घरकुलासाठी आपल्या सरकारनं उपलब्ध करून दिले आहे। नुसतं घर बांधायला पैसे दिले तर चालत नाही, वाळू आणायला गेलं, एक ब्रास वाळू पकडली का त्याला लाखभर रुपये दंड होतोय। तलाठी अण्णासाहेब तुम्हाला सगळे माहित आहेत, गाडी दिसली तर पकडणार, भीक नको पण कुत्रावर, अशी घरकुलाच्या बाबतची वेळ लोकांच्या वरती आली होती। आपल्या सरकारनं 5 ब्रास परत त्यामध्ये मोफत वाळू देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलाय। इथपर्यंत आपलं सरकार थांबलं नाही जयाभाऊंचं, देवाभाऊंचं। त्या घरकुलवाल्यांना सोलार पॅनेल फ्री, म्हणजे त्याला लाईट बिल पण येणार नाही आणि 24 तास त्याला लाईट मिळेल,
असं काम जयाभाऊनी केलंय, त्यामुळे त्यांना खूप आशीर्वाद. योजना त्यांच्या खूप आहेत, पण एकच योजनेवरती मी बोलतो. भाऊ 10,000 घरकुलं आमच्या तालुक्यात सगळीकडे कामं चालू आहेत आणि आमची यंत्रणा पण जोरात काम करते. सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत. ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात. आमचे नगराध्यक्ष आरडी साहेब, आमच्या सभापती अर्चनाताई पाटील, उपसभापती रवींद्र बगली साहेब, जाधव साहेब, आपले अतिरिक्त सीओ साहेब, खूप चांगलं काम त्यांचं आहे. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. ॲडिशनल सीओ शिंदे साहेब इथं आहेत. आपले धानोरकर साहेब तहसीलदार आहेत. आपले राठोड साहेब आहेत. उपनगराध्यक्ष विक्रमदादा आहेत. आकारामदादा आहेत. नामद काका आहेत. सगळी व्यासपीठावरचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि तुम्ही सगळेजण, खरं तर टायमिंग आम्ही तुम्हाला द्यायला चुकलो. कोण 12ला आलंय, कोण 1ला आलंय, कोण 2ला आलंय. सगळे तुम्ही उपस्थित आहात, पत्रकार मित्र आहेत. भाऊ, जत तालुका तुमचा खरंच ऋणी आहे. कारण जत तालुक्यात देवभूमी तुमच्यामुळं ते झालंय. पुस्तक तयार देवभूमीची मी लक्षवेधी सभागृहात मांडली. त्या अधिकाऱ्यांना नेमकं कळणच कोणाकडे पाठवायची, कुठल्या खात्याकडे पाठवायची, याचं उत्तर कुणी द्यायचं. जयाभाऊ म्हणले मी याचं उत्तर देणार. आणि त्यांनी उत्तर आपल्या सभागृहामध्ये नागपूरमध्ये दिलं. होय, जतला देवभूमी करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार प्रयत्न करणार, असा शब्द भाऊनी आपल्याला तिथं सभागृहामध्ये दिलाय. आणि आता भाऊ, मी मंगळवारी येतोय तुमच्याकडं हे पुस्तक आणि पत्र घेऊन. तुम्ही आणि बावनकुळे साहेबांनी बैठक लावून, आम्हाला काय दुसरं काही करायचं नाही, नाव बदलायचं नाही, काय नाही. जतच्या अगोदर देवभूमी जत ही सरकारनं अधिकृतपणे घोषणा करावी, अशी आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे ना. सगळ्याला मान्य आहे? हात वर करून सांगा. देवभूमी जत. कारण त्यातल्या 8 मंदिरांना जयाभाऊनीच तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिलाय आणि फंड पण दिलाय. धन्यवाद भाऊंचं की 5 लाख रुपयाचा निधी मिळायचा मुश्किल आहे आमच्या मंदिरांना. तुम्ही तर 5-5 कोटी रुपये द्यायला लागलाय. आणि ही मंदिरं अशी आहेत की जिथं लाखो लोक येतात. एक पण यात आम्ही चुकीची मागणी केलेली नाही. 1 लाखापासून 20 लाखापर्यंत भाविक येणारी मंदिरं जतमध्ये आहेत. अशी 36 मंदिरं आहेत. आणि त्या मंदिराचं डेव्हलपमेंट करायचं सगळं जबाबदारी जयभाऊंच्या खात्याकडे आहे. आणि त्यामुळं राहिलेले पण प्रस्ताव आम्ही तयार करणार आहे. 5 मंदिरं फक्त आमची वन विभागाच्या जागेमध्ये आहेत. त्याला काही तुमच्याकडून निधी देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही मंगळवारी वन मंत्री महोदयांच्याकडे त्याची पण वेगळी बैठक लावलेली आहे. त्यांच्याकडून आम्ही त्याबाबतचा निधी आणून घेतोय. तालुक्यामध्ये ग्रामपंचायतच्या इमारतीला मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला 5 ग्रामपंचायतीला मान्यता दिली. आता आमची एक 10 ग्रामपंचायती अशा आहेत की त्यांना इमारतच नाही. काही ग्रामपंचायतीच्या इमारती आहेत, त्यांना दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, तालुक्यामध्ये इतकं टॅलेंट आहे. जिल्ह्यामध्ये जेवढ्या खेळाच्या स्पर्धा होतात त्यातले 40% बक्षीस आमची जतचीच पोरं आणतात. 40% बक्षीस जतची पोरं आणतात. सलग आता 3ऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिप ही जतकडेच आहे. चौथ्यांदा आहे बघा. हे सगळे शिक्षक आहेत. अजून क्रीडाच्या सुविधा वगैरे काहीच नाहीत. आज आम्ही सकाळी क्रीडाची बैठक घेतली. आम्ही आराखडा तयार करतोय आता. आज सगळी ती जागा मोजून वगैरे आम्ही सगळी घेतली. तहसीलदार साहेब, क्रीडा अधिकारी आम्ही सगळे होतो. कुठलीही सुविधा नाही, पण पोरांच्या मध्ये मूळचं टॅलेंट आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सर्वात चांगली क्रीडा नगरी, क्रीडांगण, सगळ्या व्यवस्था आम्ही येत्या वर्षभराच्या आतमध्ये तुम्हाला तयार करून देऊ. मुलांच्यासाठी व्यवस्था तयार करून देऊ. नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्याला आहे. आपल्या जिल्ह्यात पण आहे. पलूसला 80 जागा तिथं असतात. या वर्षी 19 मुलं नुसत्या जतची सिलेक्ट झालेले आहेत. 19 मुलं. आणि त्यातली 13 मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेची आहेत, आपल्या शाळेची आहेत. इतकी मोठी क्षमता जत तालुक्यामध्ये आहे. 433 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. त्यापैकी 296 मराठी माध्यमाच्या आहेत, 129 कन्नड माध्यमांच्या आहेत आणि 8 उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. माझी विनंती भाऊ तुमच्याकडे आहे की 112 मराठी माध्यमाला शिक्षकाची पदं रिक्त आहेत. 104 कन्नड माध्यमांच्या शाळेची पदं रिक्त आहेत आणि उर्दू शाळेची 7, 223 पदं रिक्त आहेत. आपण आपल्या स्तरावरून योग्य आदेश देऊन जत तालुक्याला हे सगळे शिक्षक मिळावेत. कारण जिल्हा परिषदच्या शाळावरतीच आमची मुलं सगळी अवलंबून आहेत. आणि जिल्हा परिषदचे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीनं तिथं मेहनत घेत आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. आमच्या उमराणीला 10वीचा वर्ग चालू केला जिल्हा परिषदचा. नामद काका इथं आहेत.
आणि 10वीची सगळीच्या सगळी मुलं एकदम मेरिटमध्ये पास झालेली आहेत. पहिल्यांदा ही 10वीची शाळा इथं चालू केलेली आहे आणि आता कुलालवाडीचा पण प्रस्ताव आहे, अन्य गावांचा प्रस्ताव आहे. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये माध्यमिक शाळांचं शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीनं दिलं जात आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये आमची जतची शाळा क्रमांक 1 ही विभागामध्ये 3ऱ्या स्थानावरती आलेले आहे, त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. भाऊ तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्यांची लांबी 890 किलोमीटर आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जरा लक्ष देऊन ग्रामीण रस्ते आमचे होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्यावरती लक्ष ठेवावं अशी एक कळकळीची विनंती आपल्याकडे आमच्या जत तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला करतोय. बाकीचे विषय बोलण्यासारखे बरेच आहेत की उमेदच्या माध्यमातून 2-3 जिल्हा परिषदच्या ठिकाणी एखादं चांगलं सभागृह जर आपल्याला देता आलं तर त्याचा विचार आपल्या माध्यमातून करावा अशी एक नम्रतेची विनंती आहे. तालुक्यामध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्यासाठी ज्या तांड्यावरती सुविधा पायाभूत गरजेच्या आहेत त्या सुविधा जर आम्हाला आपल्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मदत होईल. 26 गावं अशी आहेत की तिथं स्मशानभूमीच नाही, 26 गावं. आणि मला वाटतं आता तुम्ही एक चांगला क्रांतिकारी निर्णय घेताय की राज्यामध्ये ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही त्या सगळ्या गावांना स्मशानभूमी देण्याचा खूप चांगला निर्णय भाऊंच्या माध्यमातून होतोय. आता पंचायत समितीची एवढी मोठी इमारत आपण दिलेली आहे, पुढे जेव्हा काही निधी त्या फर्निचरला वगैरे लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की विनंती करू आणि आपल्या माध्यमातून आपल्या या तालुक्यामध्ये चांगलं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्की तुमच्याकडून मदत मिळवून तालुक्यातल्या लोकांना आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आता दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा मैशाळच्या पाण्यात जरा मागं कोयनेतून पाणी सोडलं नाही, अनेक अडचणी, त्यातून आता आवर्तन सुरू आहे आमचं. आता उद्या आपण जेव्हा मुंबईला जाणार आहे तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून आता काहीतरी पाणी तिथं वीज निर्मितीसाठी रिझर्व करायचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं जर पाणी जर नाही खाली सोडलं तर 20 तारखेला आवर्तन बंद होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तर मंगळवारी माननीय जयाभाऊंना सोबत घेऊन आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटू आणि हे आवर्तन पुढं कसं पावसाळ्यापर्यंत चालू राहील याच्यासाठीचा आम्ही प्रयत्न नक्की करू. त्याबद्दल अजिबात काळजी करू नका. जत तालुक्यामध्ये आता विस्तारित योजनेचं काम सुरू आहे आणि डिसेंबरमध्ये संक तलावात पाणी सोडायचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. संकला पाणी डिसेंबरमध्ये येणं म्हणजे बऱ्यापैकी जत तालुक्याचा दुष्काळ मिटण्यासारखा आहे. आता हे मुचंडी लवंगा पाईपलाईनचं पण टेंडर आता प्रस्तावित आहे, नव्यानं सब लाईनचं पण टेंडर प्रस्तावित आहे 700 कोटी रुपयाचं. 200 कोटी रुपयाचं मुचंडी लवंगाचं टेंडर आहे. 1800 कोटी रुपयाचं सोलारची योजना राज्य सरकारनं अंतिम टप्प्यामध्ये मंजुरीचे आणलेले आहे, त्याचंही टेंडर होऊन जाईल. तर अशी खूप सगळी कामं सुरू आहेत. आपलं जे प्राणी संग्रहालयाची जी घोषणा केली होती त्याची बैठक मंगळवारी लागते आणि त्या बैठकीमध्ये प्राणी संग्रहालय जत, अंबामाता मंदिर जत जे वन विभागाच्या जागेत आहे, संगतीर्थ वळसंग, कुलाळवाडीचं म्हातारबा देवाचं खंडोबाचं मंदिर आणि तिकडं मोठेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आणि गिरगावच्या लक्ष्मी मातेचं मंदिर जे फॉरेस्टच्या जागेमध्ये आहे त्याच्या संदर्भामधला सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे ती सगळी कामं होऊन जातील, काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. जत तालुक्यातल्या ज्या आमच्या शाळांच्या खोल्या आहेत भाऊ त्याच्या संदर्भात जिल्हा परिषदला जरा योग्य सूचना आपण द्याव्यात की खूप त्या शाळांची पडझड झालेली आहे आणि त्या शाळा नव्यानं उभा होण्याची आवश्यकता आहे. शाळांची काही दुरुस्ती पण गरजेची आहे. त्या शाळांच्या मध्ये सोयी सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पालकमंत्री आणि तुम्ही आम्हाला जर मदत केली तर चांगल्या पद्धतीनं जत तालुक्यामध्ये एक शाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक व्यवस्थितपणे एक चांगलं नेटवर्क तयार होऊ शकतं, भौतिक सुविधा तयार होऊ शकतात. आता सरकारने एक दुसरा निर्णय केला की कामगार मंडळाकडून जे साहित्य वाटप केलं जातं हे अगोदर सगळ्या एजंट लोकांचा सुळसुळाट झाला होता, तर आता तिथल्या तिथे आमदारांनाच एक त्यांनी ऑफिस दिलेलं आहे आणि मग आता सगळे पत्रकार मित्र पण माझे येत आहेत. या सगळ्या कामगारांना जे साहित्य वाटप केलं जाईल 1ही रुपया त्यांनी कुणाला द्यायचा नाही. त्यांच्याकडून कुणी पैसे घेतले असतील तर त्यांनी त्याचे पैसे परत घ्यावेत, ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. 1 रुपया पण तुम्ही कुणाला देऊ नका. आणि सुविधा खूप आहेत त्यातल्या आणि मग ते 50-50 25% असं लोक मोठ्या प्रमाणात पैसे घेत आहेत. हे ऑफिसच त्यासाठी देवाभाऊनी चालू केलंय प्रत्येक तालुक्याला. 1 रुपयाचा भ्रष्टाचार होता कामा नये.
आणि म्हणून काही मोजक्या साहित्य आम्ही भाऊंच्या हस्ते आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात देणार आहे. 10,000 लोकांना साहित्य वाटप करायचं आहे. 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये त्या कामगारांच्या मुलांना मिळणार आहेत शाळेतल्या. 5,000 रुपये 8वी ते 10वीच्या, 11-12वीच्या 10,000, 10 ते 12वी शिकणाऱ्या 50% गुण प्राप्त झालेल्या मुलांना 10,000 रुपये, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये, वैद्यकीय डॉक्टरकीला मिळालं का 1,00,000 रुपये, अभियांत्रिकीला इंजिनिअरिंगला मिळालं का 60,000 रुपये, शासन मान्य पदवी उत्तर पदविका जर घेतली तर 25,000 रुपये, जर मुलीचं लग्न ठरलं 51,000 रुपये, मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये, कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चापुरती 30,000 रुपये, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 4200 रुपये, जर नैसर्गिक प्रस्तुती झाली 15,000 रुपये, शस्त्रक्रिया करून प्रस्तुती झाली 20,000 रुपये, गंभीर आजार झाला 1,00,000 रुपये, 75% आपण हे सगळ्या योजना आहेत. मी सगळ्या सांगत नाही, लोक 50-50 घेत आहेत या लोकांच्याकडून. घर बांधायला 2,00,000 रुपये कामगार खातं देत आहे, 1 रुपया. बाकीच्या ठिकाणी काय व्हायचं होऊ द्या. जत तालुक्यामध्ये कुणी 1 रुपया कुणाला द्यायचा नाही, कुणी एजंटनी पैसे घ्यायचे नाहीत, आणि एजंटनं पैसे घेतले असते तर ते सगळे पैसे तुम्ही परत त्यांच्याकडून घ्यायचे. दुसरा एक विषय आहे, सगळे सरपंच आहेत, एक आपण ट्रेनिंग देणार आहोत. गावात जे बेरोजगार पोरं आहेत त्या पोरांना गावातच ट्रेनिंग द्यायला ही संस्था येणार आहे. त्या मुलांच्या शिक्षणाच्या नुसार त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. ट्रेनिंग देताना पण त्यांना भत्ता मिळेल आणि त्यांना योग्य 30,000 पासून पुढच्या पगाराची नोकरी देण्याची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. ती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ते आज मी त्यांना इथं बोलवलंय, पण वेळेअभावी तुमच्या समोर इतका वेळ बोलता येणार नाही. त्यांचा आम्ही नंबर देतो सगळ्या सरपंचांना, पंचायत समिती सदस्यांना, जिल्हा परिषद सदस्यांना. तुमच्या गावात सगळ्या ठिकाणी ट्रेनिंग तुम्ही तयार करून घ्या. भाऊ तुमचं आम्हाला खूप चांगलं मदत आहे. नाहीतर जतला तुम्ही परिस्थिती बघताय, मान आणि खटाव तूर तुम्ही बदलून टाकला. तुम्ही भाऊनी शपथच घेतली होती डोक्याला पेटा बांधणार नाही जोपर्यंत मान खटावला पाणी येणार नाही, आणि त्यांनी त्या बोलल्याप्रमाणे सगळं करून टाकलं. मान खटावला पूर्ण सुजलाम सुफलाम केलं, आणि आता मला जतला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जयाभाऊंची खूप सारी मदत आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. विधानसभेला आम्ही जो शब्द तुम्हाला दिलाय तो शब्द आम्ही पूर्ण करणार. भाऊंच्याकडे एवढं मोठं खातं आहे. अंगणवाडी ताईंचं काम भाऊंच्याकडंच, शिक्षकांचं काम भाऊंच्याकडंच, ग्रामसेवकांचं काम भाऊंच्याकडंच, उमेदचं सगळं बचत गटाच्या सगळ्या महिलांचं खातं भाऊंच्याकडंच. म्हणजे कुठलं लागल ते सगळं भाऊंच्याकडंच आहे. ग्रामपंचायत इमारत लागली भाऊंच्याकडं, स्मशानभूमी लागली भाऊंच्याकडं, रस्ता लागला, पेविंग लागलं, काही ते ग्रामविकास खात्याकडेच संबंधित आहे. आणि आपला तालुका इतका मोठा आहे, 2,82,000 हेक्टर क्षेत्रफळ आहे. इतका मोठा तालुका आहे. म्हणजे 90 किलोमीटर कुंभारी पासून सुरुवात झाली, गिरगावला जायला तर 90-100 किलोमीटर लागते. माझं गाव झरे शेवटचं गाव आहे तुमच्या मतदारसंघाला लागून, तिथून सांगली 95 किलोमीटर आहे. म्हणजे झऱ्यापासून सांगलीपर्यंत जावं तेवढा जत विधानसभा मतदारसंघ आहे. आणि त्यामुळे या मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करण्याची ताकद ही देवाभाऊंच्या सरकारमध्ये आहे. जयाभाऊंच्या खात्यामध्ये प्रचंड आपल्या सगळ्या तालुक्याशी रिलेटेड कामं निघतायत, आणि ते कामं जयाभाऊ नक्की करतील. जयाभाऊंना मी खूप खूप शुभेच्छा देतो की एका सामान्य कुटुंबातला मुलगा, रेशन दुकानदाराचा पोरगा 4 वेळा मान खटाव सारख्या मतदारसंघाचा आमदार होतो, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बसतो, आणि अखंड महाराष्ट्र ग्रामीण भाग बदलण्याची क्षमता ठेवतो. त्यांच्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आपल्या यल्लामा देवीच्या, दानम्मा देवीच्या चरणी प्रार्थना करूया की जयाभाऊंना खूप काम करण्याची शक्ती आमची देवभूमीच आहे. हो प्रचंड. म्हणजे आता लोकांना वाटते मी काय तर वेगळं सांगायला लागलोय का, पण वेगळं काहीच नाही. प्रभू रामचंद्राचा सहवास सुद्धा इथंच होता. भीमाने इथं बकासुराची हत्या केलेली आहे. बंकेश्वराचं इथं मंदिर आहे, माझ्या उंचीपेक्षा जास्त मोठी पिंडच आहे. इतकं मोठं. म्हणजे जेव्हा जेव्हा वध केला जायचा शत्रूचा तेव्हा ते मंदिर बनवायचे. ते बंकेश्वराचं मंदिर इथंच आहे. एकविरा देवीचं मंदिर डपळापूरमध्ये आहे. म्हणजे प्रचंड हा इतिहास असणारं जत भूमी आहे. लोकांनी दुष्काळी भूमी आहे, दुष्काळी भूमी आहे, दुष्काळी भूमी आहे म्हणून कायम आम्हाला नाकारलं. आता कोणी नाकारण्याची हिंमत करणार नाही. आम्ही प्रत्येकाच्या छाताडावर पाय देऊनच पुढे जाऊ, इतकी ताकद जतच्या लोकांच्या मध्ये आहे. परत एकदा मी जयाभाऊंचं, आम्हाला पंचायत समिती इमारत दिली. भाऊ पंचायत समिती इमारत आमची बघण्यासारखी नाही. म्हणजे हॉल असा आहे, ग्रामसेवक मिटिंगला बसलं का रोजगार सेवक बाहेर बसायला लागते. सरपंच आणि ग्रामसेवकांना एकत्रित बोलवलं की सरपंच आत बसते, ग्रामसेवक बाहेर, कुणाला कोणाला मेळ नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था.
आणि तुम्ही आम्हाला 15 कोटी रुपयाची इमारत दिली. लोकांना आम्ही तो फोटो टाकला, वाटलं हे काहीतरी अशीच काहीतरी करून टाकायला लागले. ती आम्ही इमारतीचा फोटो टाकला आणि व्हायरल केला. जिल्ह्यात अख्ख्या पुढाऱ्यांच्या मध्ये मोठ्या चर्चा झाली. अशी काय कुठं पंचायत समिती इमारत असते काय? मी ठणकावून सांगितलं, अरे देवाभाऊ आणि जयाभाऊ आहेत, काही होऊ शकतं आणि त्यानुसार तुम्ही आमच्या पंचायत समितीला मंजुरी दिली. आज भूमिपूजन होत आहे. लवकरात लवकर काम आम्ही करून तुमच्याच हस्ते परत त्या पंचायत समितीचं लोकार्पण करू. लोकांच्या सेवेसाठी ती पंचायत समिती खुली करू. आता 12 पंचायत समिती सदस्य आमचे निवडून आलेले आहेत. 8 जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आलेत 9 पैकी, आणि सगळे यंग मुलं आहेत, तरुण मुलं आहेत. काम करण्याची त्यांच्याकडे प्रचंड इच्छा आहे आणि नेहमी ते लोकांच्या मध्ये जात आहेत. त्यांना सुद्धा एक चांगली ऊर्जा आपल्या आजच्या येण्यानं झालेली आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. सदाभाऊ पण आवर्जून नेहमी इकडे येतात. सदाभाऊचा पण फंड मी खूप वापरलाय विधान परिषदेचा इकडं. ते नेहमी कुठलं काही विषय आला आणि त्यांच्या संघटनेचं काम पण इकडे मोठं असल्यामुळं ते चांगल्या ताकदीनं आमच्या बरोबर उभं राहतात. रवींद्र आरडी साहेब नगराध्यक्ष झाले आणि शहरामध्ये आता आम्ही 10 कोटी रुपयाची नगर परिषदेची इमारत पण भाऊ मंजूर करून आणली आहे. आता आमची इमारत म्हणजे त्यांना माहित आहे, नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, सीओ साहेब एकाच चेंबरमध्ये बसतात, एकाच चेंबरमध्ये. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपलं ते टेंडर पूर्ण होतंय. आपण त्या इमारतीचं पण भूमिपूजन करतोय. पाण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊनी 79 कोटी रुपये दिले होते. आता 70% योजनेचं काम पण पूर्ण झालंय. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये जत शहराला स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था आम्ही करतोय. त्यामुळे आता जास्तीचं बोलत नाही. मी भाऊंचं परत एकदा स्वागत आपल्या तालुक्यामध्ये करतो आणि सदाभाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. धन्यवाद. माजी मंत्री माननीय सदाभाऊ